नमस्कार. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. दिनांक 26 जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिक सुरू होत आहे आणि या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सहभागी होण्यासाठी सरडे तालुका फलटण गावचे सुपुत्र प्रवीण रमेश जाधव हे दुसऱ्यांदा सहभागी झालेले आहेत. त्यांचं कोळकी या निवासस्थानाच्या या ठिकाणी आपण आलो आहोत. आपण पाहू शकता हे कोळकी येथील त्यांचं प्रवीण जाधव यांचं निवासस्थान आहे. सातारा जिल्ह्यामधून आतापर्यंत 3 जणांना या ऑलिम्पिक मध्ये जायला संधी मिळाली आहे. कराड येथील खशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये सुरुवातीला त्यांना या ठिकाणी संधी मिळाली होती. त्यांच्यानंतर मारडी येथील मोही येथील ललिता बाबर यांना धावपट्टू म्हणून या ठिकाणी ऑलिम्पिकला संधी मिळाली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा टोकियो ऑलिम्पिकसाठी सरडे तालुका फलटण गावचे सुपुत्र प्रवीण जाधव यांना संधी मिळाली होती आणि पुन्हा आता सलग दुसऱ्यांदा प्रवीण जाधव यांना तिरंदाजीमध्ये पॅरिस ऑलिम्पिक साठी संधी मिळाली आहे. 26 जुलैला पॅरिस ऑलिम्पिक सुरू होते आणि 28 जुलैला प्रवीण जाधव या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आपण त्यांच्या घरी आलो आहोत. त्यांचे आई वडील आहेत. खरं तर प्रवीण जाधव काही दिवसांपूर्वी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत. हे त्यांचं घर आहे. आपण त्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांशी बातचीत करणार आहोत, त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि त्यांच्याशी भेटणार आहोत. आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ही मेडल मिळालेली आहेत. तसेच विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांना सन्मानित केलेलं आहे. प्रवीण जाधव यांना सन्मानित केलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी प्रवीण जाधव यांना मिळालेली ही मेडल्स आहेत. आपण मेडल्स पाहू शकता. मोठ्या प्रमाणावर त्यांना मेडल्स मिळालेले आहेत. त्याचबरोबर प्रवीण जाधव यांना ट्रॉफी सन्मान चिन्हही या ठिकाणी मिळालेले आहेत. हेही आपण या ठिकाणी पाहू शकता. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळाला होता. धनुर्विद्या या खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. आपण आता त्यांच्या आई वडिलांशी बातचीत करणार आहोत. या ठिकाणी प्रवीण रमेश जाधव यांचे वडील आहेत. रमेश जाधव आपल्या समवेत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमचा मुलगा प्रवीण सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी जागतिक स्पर्धा आहेत, ऑलिम्पिक स्पर्धा आहेत, यामध्ये आता सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत. तुमच्या काय भावना आहेत? आमच्या भावना काय तर प्रवीण जाधवांनी व्यवस्थित खेळावं, आपल्या जगाला म्हणजे मान द्यावा आणि जिंकून यावं एवढीच आमची इच्छा आहे. प्रवीणच्या आई आहे मावशी. तुमचा प्रवीण दुसऱ्यांदा या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पर्धेत जागतिक स्पर्धेमध्ये गेलेला आहे. तुमच्या काय भावना आहेत? त्यांनी आता एवढं पॅरिसला गेलेलं अतिशय गरीब कुटुंबातून आला आहे. तुमचं शिक्षण काय आहे नेमकं? 10वी शिक्षण झालं. तुमचं काय शिक्षण आहे मावशी? काही शिक्षण नाही. कुठल्याही प्रकारची शेती नाही तुम्हाला? खरं तर शेती नाही आम्हाला कसलीच. काय नेमकं तुम्ही प्रवीणला शिक्षण दिलं पहिलीपासून? हातावरचं पोट तुमचं होतं. कशा प्रकारे मुलांना, 2 मुलं तुम्हाला खरं तर, एक मुलगा आणि एक मुलगी. हा, सेंटरिंगचा धंदा करत होतो मी. सेंटरिंगचा धंदा करत करत त्यांचं शिक्षण त्यातनच भागवायचो. आमचं पोट पाणी त्यातनच पिकवायचो आणि नंतर मग हळूहळू शिक्षण ही झाल्यानंतर मग ह्या प्रबोधिनीनं त्यांच्या क्षेत्रात त्याचा खेळ बघून त्या प्रवीणला घेतला आणि त्याचा खेळ असा फ्रामात आल्यानंतर मग आर्मीवाल्यांनी त्यांच्या ह्याच्यात नोकरीत कार्यरत करून घेतला. खरं तर तुम्ही इतकं काबाड कष्ट करायचा, तुम्हाला त्यांना, तुमचं मुळात शिक्षण कमी, म्हणजे परिस्थिती गरीब असल्यामुळे तुमचंही शिक्षण कमी. मग हे एवढं मोठं यश त्यांनी संपादन केलं आहे. कुणाचं मार्गदर्शन तुम्हाला असायचं? मार्गदर्शन आता आम्ही केलं काय, त्या शिकवणारे गुरुजी लोक होती मराठी शाळेत, त्यांचं काय लाभलं त्याला. आणि आम्हाला बी पुढं जायचं की आम्ही नुसती जाबाशी आणि फक्त खर्च पाण्याची जास्त व्हायचा ते आमच्या मजुरीमुळं आपलं कमी देत राहिलो त्याला. आणि पण त्याची ती जिद्द होती, त्याने ती पुरी केली. काय नेमकं प्रवीणला कशाची आवड असायची लहानपणी? ज्यावेळेस तो पहिलीत गेला, सरडेतल्या शाळेत होता तो पहिला,
त्याला रनिंग स्पर्धा मराठी शाळेत गुरुजी लोक शिकवायची, त्यात त्याला ती नाद लागला. मग ती रनिंग मध्ये तो भाग घ्यायला लागला. रनिंग मध्ये त्याचा नंबर आला आणि मग त्याला ती आम्ही म्हणलं नको आपल्याला बाबा, तब्येत खराब आहे. तर ते म्हणायचं नाही, मला केलं तर हेच करायचं, नाही तर मला करायचंच नाही. मग अशा वेळी तो गेला मग पुढं. कितवी पर्यंत तो पहिल्यांदा शाळेत कुठं घातला होता त्याला? पहिल्यांदा मराठी शाळेत होता, सरड्याच्या. हा, 4थी पर्यंत. आणि 5वी पासून बाहेर शाळेत गेला. कुठं गेला मग बाहेर? 1 वर्ष प्रबोधिनीने घेतला पुण्यात. नंतर मग प्रवरानगरला तिकडं टाकला प्रबोधिनीने. आणि तिथून मग पुण्याला ट्रान्सफर केला आणि त्याला मग ती खेळ दिला. मग ते खेळ दिला ना, त्या खेळाचं अमरावतीला शिक्षण होतं धनुर्विद्याचं. मग ते अमरावतीला पाठवला. अमरावतीला त्याचं पूर्ण शिक्षण तिथं झालं, शाळा बी आणि खेळ बी. हे करत असताना कुठल्या शिक्षकाचं त्याला मार्गदर्शन लावलं? मार्गदर्शन भुजबळ सरांचं बी होतं. आणि पुण्याला एक सर आहेत, त्यांचा जास्त वाटा आहे प्रवीणच्या बाबतीत. आता त्यांचं नाव काय नाही मला सांगता येणार, पण त्यांनीच पुढं पाठवलं प्रवीणला. टोकियो ऑलिम्पिक मध्ये खेळले होते प्रवीण, आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमच्याशी बातचीत केली होती. काय म्हणले मोदी साहेब तुम्हाला? मोदी साहेब म्हणले की प्रवीणला असंच पुढं खेळावं आणि आई वडिलांनी प्रवीणला साथ द्यावी आणि गावकऱ्यांनी बी साथ द्यावी आणि प्रवीण सारखा अनेक 4 मुलं अनेक पुढे जावी ती, एवढं त्यांनी सांगितलं ना. खरं तर तुमच्या आयुष्यातला तो खूप मोठा भाग्यवंत क्षण होता. पंतप्रधानांनी थेट तुमच्याशी बोलणं केलं होतं. हा, आमच्या संग मोदी सरकार बोललं. आम्हाला म्हणले तब्येत पाणी विचारली आणि म्हणजे इतक्या नाजूक परिस्थितीत प्रवीणला इतकी साथ दिली आणि इतक्या पुढे चाललाय. अजून साथ द्या, प्रवीण अनेक पुढे जाईल, एवढं सांगितलं. मावशी, प्रवीण लहानपणी काय तुम्ही त्याला सांगायचं असं? काय नाही, शाळेवर दुसरं काय सांगणार आहे. म्हणजे त्याने अभ्यास कर, तू खेळू नको, अभ्यास कर, हो. असं काय? प्रवीणला तुम्ही लहानपणी काय सांगायचं नेमकं असं? बाबा, आपली गरीब परिस्थिती, तू शाळेवर लक्ष दे, शाळा चांगली शिक, असं आमचं म्हणजे त्याला सपोर्ट होता. आणि मग ते अभ्यास करायचा का? हो, शिथं अभ्यास म्हणजे काय, आम्ही कामाला गेलो, आमच्या बरं कामाला यायचा. कुठं आम्ही कुणाचं खात ही टाकाय घेतलं उगत हे असं, तरी गाम्याला झेपायचं नाही, तरी तो काम करू लागायचा. हो, उन्हाची लागण हे कराय घेतले, लागणी ह्याच्यावर यायचा, ऊस सवळू लागायचा, तोडू लागायचा, करायचा. आणि मग ते अभ्यास करत असताना वाचन जास्त करायचं, खेळायचं जास्त, असं प्रॅक्टिस करायचं, खेळायचं? दोन्ही बी, खेळायचं बी अभ्यास बी. आम्हालाच म्हणायचा उलटा, तुम्ही काम करत जाऊ नका, लय आजारी पडचाल. पण त्याच्या मनातलं ते आम्हाला असं म्हणजे एवढं सांगत नव्हता ना, काय आहे त्याच्या मनात ते. इतक्या मोठ्या अत्युच्च या स्पर्धेमध्ये तुमचं प्रवीण गेलेलं आहे. ग्रामीण भागात खरं तुम्ही अतिशय गरीब कुटुंबात आलाय. इतरांसाठी अनेक जण म्हणतात की आमची परिस्थिती गरीब आहे, मग आम्ही कुठं शिकू, आमच्याकडे पैसे नाहीत, असं सांगतात. ह्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं? किती जरी परिस्थिती गरिबीची असली तरी थोडा का होईना पण खर्च आई वडील करणार कुठल्या मुलाला. आमचं तसं झालं. आम्ही काही लागल ते धंदा करायचो, प्रवीणला पुरवायचो. आम्ही काय करायचं नेमकं तुम्ही? काय बी वाळूचा धंदा असायचा आमच्याकडं, किंवा खत उचलायचो, कोणाचं मुरुम उचलायचो, कोणाच्या सरी लागणी करायचो. असं जे काय लागल ते काम, त्यातनं जे येईल त्यातनं. मग प्रवीणची तब्येत खराब होते, रनिंग होत नव्हतं. मग या भुजबळ सरांनी चिठ्ठी दिली मला खाण्याची की हे खाया त्यांना, प्रवीणला चारा, काजू, बदाम, पिस्ता. मग मला 1200-1300 रुपये हप्ता यायचा. त्यातनंच मी 200-300 रुपये माझा घर परपंच वापरायचो. बाकीचं मी प्रवीणला आणून, म्हणजे जितकं भागल इतकं आणून देत राहिलो त्याला. केळी, अंडी, काजू, बदाम, पिस्ता, असं काय जे माझ्या पैशात भागल तेवढं मी भागवत होतो प्रवीणचं. आणि त्याच्यावर तो खेळत होता. कधी तुम्हाला वाटलं होतं एवढं प्रवीण उंचीवरती जायला, आपल्या संघ पंतप्रधान बोलतील? नाही ना, कधीच नाही वाटलं.
ज्यावेळेस पंतप्रधान तुमच्या बरोबर बोललं, काय तुम्हाला वाटलं? देशाचे सर्वोच्च ते स्थान आहे त्यांचं नेत्यांच्या मध्ये. आम्हाला आनंदच वाटला ना. बोलले, चांगलं बोलले आमच्या संग. आणि प्रवीणनं पण इतक्या उच्च पातळीवर आणि सलग दुसऱ्यांदा जाणं एवढं सोपं नाही. इतक्या मोठ्या पातळीवरती ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते खेळायला गेले. जी स्पर्धा 3 वर्षात एकदा असते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा असते. हो, ते आम्हाला आनंदच आहे ना. मग इतर मुलांना काय सांगचाल तुम्ही? काय ते खेळतो तसंच तुम्ही बी खेळत जावा. खेळत जावा, अभ्यास हा, करा, अभ्यास करा. यश मिळतंय, फक्त हा. कष्ट करायची तयारी पाहिजे. हा, काय सांगाल, कधी गेलेत प्रवीण? आता पॅरिस ऑलिम्पिक साठी कधी रवाना झाले? 9 तारखेला. 9 जुलैला गेलेले आहेत. हा, 9 जुलैला गेला. आणि आता मगाशीच फोन आला होता त्याचा. बरं. तर ते म्हणला माझा 28ला पहिला खेळ चालू होतोय, परत 2 दिवस गॅप आहे, आणि परत 1 दिवस आणि हाया दसरोंदा, आणि परत 3-4 दिवस काय कार्यक्रम आहेत तिथं, त्यासाठी गॅप पडतोय. आणि नंतर 1 तारखेला एक चालू होतोय, आणि ते मग 1 तारखेपासून सलग खेळ चालू होणार आहेत 11 तारखेपर्यंत, 11 ऑगस्ट पर्यंत. हे करत असताना खरं तर प्रश्न राहून गेला, गरीब परिस्थितीत तुम्हाला कोणी मदत केली का यावेळेस? आता मागच्या काळात ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नव्हतं, आम्हाला तशी कोणी सरड्यातल्या लोकांनी कुठल्यानेच आम्हाला कसलीच मदत केलेली नाही. आणि ज्या वेळेस आम्ही सरड्यात होतो त्या टायमाला आमची साधी घरं बेंड्याची होती. वड्याला पाणी आलं प्रत्येक वर्षी घरं पाडायची. पावसाळा उघडला की आम्ही बेंड पाडायचो, परत घरं हाय अशी उभा करायचो. असं काही 10-12 वर्ष आमची तीच चाललं होतं. नंतर प्रवीण ज्या टायमाला आर्मीन जॉईन केला त्या टायमाला आम्ही तिथं आपल्या पत्र्याच्या साध्या 2 रूम बांधल्या सरड्या. कधी जॉईन झाले आर्मीमध्ये? किती वर्ष झाली साधारण? आता सध्या 8 वर्ष झाली. आणि मग तिथून मग तर शेती महामंडळाचं जे आम्हाला तिथं क्षेत्र दिलं, माझे आई वडील सर्व्हिसला होती शेती महामंडळाला, तर त्यांच्या पैशाच्या बदल्यात मला तिथं जागा दिला त्यांनी. एक तोंडी भांडी असे कागदोपत्री दिलं नाही. तर तिथं मी ही बंगला बांधायच्या अगोदर तिथं बंगला सुरू केला. तर तिथल्या काय लोकांनी तिथं मला बांधून दिला नाही. मग तिथं 84 गुंठ क्षेत्र आहे शेती महामंडळात शिल्लक. तर प्रांत आपलं हे सगळं ऑलिम्पिक मध्ये जायच्या आधीचा प्रकार अगोदर. आणि मग ती 84 गुंठ क्षेत्र प्रवीणच्या नावे करून देतो असं प्रांत साहेबांनी आम्हाला तिथं येऊन मोजून दिलं. पण त्याचे काय अजून आम्हाला कागदोपत्री अजून आमच्या हातात आलेलं नाही. तर त्याचे एक शासनाने त्वरित आमची तजवीज करावी एवढं आमचं शासनाला सांगणं आहे. हा, आता प्रवीण 28 तारखेला खेळणार आहेत, काय अपेक्षा आहेत तुमच्या? प्रवीणनं जिंकून यावं आणि आपल्या देशाला असं ते आनंद द्यावं की देशाने त्याला उचलूनच घेऊन त्याचं हे करावा. खरं तर तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं, तुम्ही कशात, तुम्हाला कुठला खेळ आवडायचा? आता मग आमची परिस्थिती तशी नव्हती म्हणजे शिक्षण करायची. शाळेत असतानाच वडील वारलं, मग आई एकटीच्या जेव्हा करून खायचं शिक्षण शिक्षण घेतलं तुम्ही 10वी पर्यंत? 7वी पर्यंत मराठी शाळेत घेतलं आणि 3 वर्ष राजाळ्याला घेतलं जाना हायस्कूलला. आणि मग 10वीला जायला आणि वडील वारलं. आणि मग वडील वारल्यामुळं मग आई म्हणले आता भावाचं तुझं माझ्या एकटीच्या जीवावर नाही शिक्षण होणार, मग आपण दोघं काम करू, धाकट्या भावाला शिकवू, काय शिकल ती शिकल. मग आम्ही दोघं असं लोकांच्या विहिरी कुठं काय असलं कामधंदा करायचो, आपलं घर चालवायचं. धाकट्या भावाला 10वी पर्यंत कसा तरी शिकावला शाळा. पण नोकरी करायची तर आपल्यापाशी तसं नाही, म्हणजे पैसा पाणी नाही भरायला किंवा नोकरी कुणी लावल हे असे आम्ही धरले ना. आपलं लागल ते काम करणे ना आपलं पोट भरणे एवढंच आमचं ध्येय होतं की आम्हाला सायकल मिळेल, आपण घेऊ सायकल 500-600 रुपयाची विकत, एवढी परिस्थिती आमची नव्हती. खरं तर अतिशय गरीब परिस्थितीमधून सरडे सारख्या छोट्याशा गावामधून प्रवीण रमेश जाधव यांनी आपल्या आई वडिलांनी कष्ट घेतलं आणि स्वतःमध्ये हिंमत होती
त्यांनी अतिशय लहानपणापासूनच त्यांना आवड होती, म्हणजे काम करण्याची आवड होती, खेळायची आवड होती आणि यांच्यातीलच एक पैलू हेरून विकास भुजबळ या शिक्षकांनी, प्राथमिक शिक्षकांनी त्याच्या या कौशल्याला वाव दिला आणि क्रीडा प्रबोधिनी पुणे या ठिकाणी त्यांची निवड झाली आणि त्यानंतर भारतीय सैन्य दलामध्ये भरती होऊन त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं. खरं तर टोकियो पर्यंत त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिल्या ह्याच्यात त्यांनी मजल मारली होती, त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं. मात्र पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झालेली आहे. आज 26 जुलैला पॅरिस ऑलिम्पिक सुरू होते ना, 28 जुलैला त्यांचा सामना आहे. आज आपण त्यांच्या आई वडिलांशी आपण बातचीत केली. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी कोळकी, तालुका फलटण.